नमस्कार. युवर रेसिपी बुकमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. मैत्रिणींनो, आज आपण आपल्या स्वयंपाकघरात बनवतोय मस्त फक्कड असा चहा. आता गरमीचे दिवस आहेत, त्यामुळे तुम्ही म्हणाल चहा काय दाखवते ही, पण आपण बेसिक कुकिंगची सिरीज सुरू केली आणि याच्यामध्ये नाश्त्याचे काही पदार्थ पाहिले. आता नाश्ता कोणताही असो, अगदी पारंपरिक असो किंवा इनोव्हेटिव्ह असो, कुठल्याही प्रकारचा नाश्ता असला तरी दिवसाची सुरुवात ही चहानेच होते. आज आपल्या बेसिक कुकिंगच्या या सिरीजमध्ये आपण चहा बनवत आहोत. आता चहा बनवत असताना बऱ्याच वेळेला कुठं चुकतं, एक तर चहा पानसट होतो किंवा बराच आटला जाऊन त्यावर खूप सारी साय धरते आणि चहाचा रंग सुद्धा अगदी डल झाल्यासारखा दिसतो. दुधाचं प्रमाण चुकतं, कधी डल दिसतो चहा तर कधी पांढरट असा दिसतो. यासाठी इथं मी परफेक्ट प्रमाण तुम्हाला दिलेलं आहे, त्यामुळे चहा अगदी फक्कड असा तयार होईल. इथं चहा बनवत असताना वेगळे असे कोणतेच मसाले जास्त आपण वापरणार नाहीये. प्रत्येक गृहिणी जसा सकाळी नाश्त्यासोबत चहा बनवते, अगदी घरोघरी बनवला जातो तसा सोपा चहा आपण बनवतोय. चला तर मग पटकन सुरुवात करूया. तर साधारण प्रत्येक घरामध्ये असे दोन प्रकारचे कप असतात. हा एक छोटा कप आणि दुसरा असतो तो म्हणजे कॉफी कप. दोन्ही कपचं प्रमाण इथं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, त्यामुळे कोणत्याही कपने जरी तुम्ही मेजरमेंट घेतलं तरी अजिबात चुकणार नाही. पटकन सुरुवात करूया. चहा बनवण्यासाठी इथं आपण घेतलेली आहे साखर, चहा पावडर आणि आलं. आलं इथं मी 1 इंच घेतलेलं आहे. याचं साल काढलेलं नाही आहे, फक्त माती जाईल इतपत स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे. गरमीचे दिवस आहेत त्यामुळं आल्याचं प्रमाण मी थोडंसं कमी ठेवलंय. इतर वेळेला आपण करतो त्यावेळेला आल्याचं प्रमाण थोडंसं वाढवलं तरी चालेल. चहा बनवण्यासाठी इथं मी मोठा सॉसपॅन घेतलेला आहे किंवा एक भांडं घेतलेलं आहे. आता चहा करण्याआधी सगळ्यात आधी आपल्याला दूध गरम करायला ठेवायचं आहे. पहिल्यांदा आपण दूध गरम करत ठेवू. आता आपलं दूध गरम होतंय तोवर आपण इथं चहा शिजण्यासाठी ठेवूयात. तर सगळ्यात आधी काय करायचंय तर आपल्याला चहासाठी पाणी गरम करायला ठेवायचं. तर नॉर्मली प्रत्येकाच्या घरामध्ये असा छोटा कप असतो. या कपने जर तुम्ही मेजरमेंट घेणार असाल तर चहा पावडर आणि साखर किती घ्यायचं याचं प्रमाण मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. तर आज आपण हा असा मोठा कॉफी कप असतो याचं प्रमाण घेऊन चहा बनवतोय. तर सर्वात आधी आपण या कपने 1 कप पाणी गरम करण्यासाठी ठेवूयात. तर या कॉफी कपने आपण 2 कप चहा ठेवतोय, तर त्यासाठी 1 कप पाणी आपल्याला इथं गरम करत ठेवायचंय. चहासाठी पाणी वापरत असताना कधीही नेहमी गरम करूनच वापरायचं, म्हणजे चहा अजिबात पानसट होत नाही. तर सर्वात आधी आपण इथं पाणी गरम करून घेऊया. आता हे पाणी गरम होतंय तोवर आपण जे आलं घेतलं होतं त्याला ठेचून घेऊयात. तर आल्याचा तुकडा घ्यायचा आणि याला ठेचून घ्यायचं. खूप बारीक ठेचायची गरज नाही, थोडंसं अवलसवल असं ठेचून घ्यायचं. तर आलं इथं ठेचून झालंय, हे बघा. आता हे ठेचलेलं आलं आपण पाण्यामध्ये घालूया. पाणी गरम झाले, यामध्ये घालायचं आहे आलं. लगेचच यामध्ये घालायचे चहा पावडर. तर या ठिकाणी आपण कॉफी कपचं प्रमाण घेतलंय. एका कपसाठी 1.5 टीस्पून आपल्याला चहा पावडर लागेल. 2 कपचा चहा करतोय त्यासाठी 3 टीस्पून इथं चहा पावडर घालून घेतली. तुम्ही लहान कपाने चहा ठेवत असाल तर एका कपसाठी 1 टीस्पून चहा पावडर वापरायचे. आता या पाण्यामध्ये चहा पावडर आणि आलं घातल्यानंतर साधारण 1 2 ते 2.5 मिनिटं तरी याला व्यवस्थित असं शिजू द्यायचं. आल्याचा आणि चहा पावडरचा सगळा अर्क या पाण्यामध्ये उतरला पाहिजे. 1 कप आपण पाणी ठेवलं होतं त्यातलं साधारण पाव कप पाणी आटेल इतपत याला शिजवून घ्यायचंय. तर साधारण अर्धा ते 1 मिनिटातच पाण्याला उकळी येते आणि यावर बराचसा फेस धरतो. तर येणारी ही पहिली जी उकळी असते ती स्पूनच्या साहाय्याने अशी फोडून मिसळून घ्यायची. म्हणजे काय होतं, चहा पावडर भांड्याच्या कडेला लागत नाही, ती पाण्यामध्येच व्यवस्थित मिसळली जाऊन छान अशी शिजली जाते. आणि पहिली उकळी अशी फोडून घेतली की चहा आतल्या आत छान शिजत राहतो, तो अजिबात उतू जात नाही. आता गॅस मध्यम किंवा कमी ठेवायचा आहे आणि याला शिजवून घ्यायचं आहे. तर इथं साधारण 1 मिनिट झालेलं आहे. चहा पावडर आणि आल्याचा छान सुगंध दरवळतोय. या स्टेपला यामध्ये घालायची साखर. तर साखरेचं प्रमाण कसं घ्यायचं, तर मोठा कप आपण घेतलाय तर त्यासाठी आपल्याला 2.5 टीस्पून साखर लागेल. 2 कपसाठी इथं मी 5 टीस्पून साखर घालणार आहे. लहान कप असेल तर एका कपसाठी 2 टीस्पून साखर घालायचे. साखरेचं प्रमाण तुम्ही थोडंफार आवडीनुसार कमी जास्त केलं तरी चालेल. तर या ठिकाणी मी 5 टीस्पून साखर घालून घेतली. आता साखरेसोबत याला पुन्हा 1 मिनिटभर शिजवून घ्यायचंय. म्हणजे सुरुवातीपासून म्हणाल तर 2 ते 2.5 मिनिटं आपल्याला हे पाणी शिजवून घ्यायचंय. साखर घातल्यानंतर पुन्हा 1 ते 1.5 मिनिटं याला शिजवू द्यायचंय. तर आता आपण यामध्ये साखर घालून घेतली. साखर घातल्यानंतर याला लगेच उकळी आली की दूध यामध्ये घालायचं नाही.
यामुळे काय होतं की चहा आपला पानसट होतो. त्याचं कारण असं आहे की साखर ज्यावेळेला आपण पाण्यामध्ये घालतो त्यावेळेला ती लगेच मेल्ट होते, पण बराचसा त्याचा गोडवा त्यामध्ये उतरलेला नसतो. त्यामुळे चहा आपला पानसट होण्याची शक्यता असते. म्हणून साखर घातल्यानंतर साधारण 1 ते 1.5 मिनिटं मस्त असं पाण्यासोबत शिजू द्यायचंय. तुम्ही कधी गुलाबजामुनचा पाक केलाय का? जसं साखर आटली जाते त्याला एक थिकनेसपणा येतो, तसा गुळमाटपणा त्याला येतो. अगदी त्याच पद्धतीनं आहे. साखर चांगली शिजू द्यायची आणि मग यामध्ये दूध घालायचंय. तर दूध आपलं गरम झालेलं आहे. या कपने आपण 1 कप दूध मोजून घेऊ. चहाला उकळी आलेली आहे आणि बराचसा चहा आटलेला आहे, तुम्हाला दिसत असेल. आता यामध्ये हे गरम दूध घालायचंय. चहा करत असताना दूध आणि पाणी दोन्ही नेहमी गरम करूनच वापरायचं. पाणी आपण सुरुवातीला गरम करून घेतलं, नंतर आपण दूध गरम करून घेतलेलं आहे. यामुळे चहा तर फक्कड होतोच, पण चव सुद्धा खूप सुंदर येते. आता गॅस कमी करूयात आणि या दुधासोबत फक्त मिनिटभर याला शिजवून घ्यायचंय. बघा चहाला उकळी आलेली आहे. दूध घातल्यानंतर चहा जास्त शिजवायचा नाही, नाहीतर मग ॲसिडिटीचा त्रास होतो. त्यामुळं दूध घातल्यानंतर 1 ते 1.5 मिनिटं याला मिसळून घ्यायचंय आणि छान असं शिजवून घ्यायचंय. दूध घातल्यानंतर याला मिनिटभर मी शिजवून घेतलं आणि रंग तुम्ही पाहू शकता, अगदी परफेक्ट आलाय. खूप लालसर नाहीये किंवा खूप पांढरट सुद्धा दिसत नाही. परफेक्ट रंगावरती चहा आपला तयार करून झाला. चहा झाला की असं याला खालीवर थोडा करून घ्यायचा, म्हणजे यावर बराचसा फेस असतो. चहाला थोडा दाटसरपणाही येतो आणि यावर साय सुद्धा धरली जात नाही. त्यामुळे चहा अगदी मस्त फक्कड असा तयार होतो. चहा तयार करून झाला, गॅस बंद करूयात आणि पटकन सर्व करूयात. मस्त असा तयार झालेला हा फक्कड चहा तुम्ही सुद्धा घरी नक्की करून बघा. सुरेख रंग आणि अजिबात पानसट नाही. तर आजचा हा व्हिडिओ आवडल्यास पटकन लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब न करता अजिबात जाऊ नका. पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपी सोबत.